अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 23 एप्रिल मंगळवारी आपल्याला हनुमान जयंती कशी साजरी करायची आहे, यासोबतच उपाय काय काय करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला या दिवसाचा संपूर्ण लाभ करून घेता येईल। आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे, आत्तापर्यंत तुम्ही हनुमान जयंती साजरी केली असेल तर अतिउत्तम, पण साजरी केली नसेल तर आपल्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने हनुमान जयंती कशी साजरी करायची आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि बघा, हनुमान जयंती ही साजरी केलीच गेली पाहिजे। आत्ताच बघा रामनवमी झाली की त्याच्याच पुढच्या पौर्णिमेला लगेच आपण हनुमान जयंती साजरी करत असतो, म्हणजे चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती आपण साजरी करत असतो। हनुमान जयंती आपण साजरी केल्यामुळे आपल्या जीवनातल्या असंख्य वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जळून खाक होतात, त्या कमी होतात। तसंच या दिवशी जर आपण काही छोटे छोटे उपाय केले तर हनुमानांची कृपा आपल्यावर होते आणि हनुमानजींचा अगदी भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो। आणि जेव्हा हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतात ना, तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कसल्याही गोष्टीची भीती नसते, कुठल्याही संकटावर आपण अगदी चुटकीसरशी मात करतो। आयुष्य म्हटलं म्हणजे दुःख संकट येणारच आहे, पण ते दुःख इतकं पण मोठं असू नये की आपलं सगळंच त्यामध्ये संपून जाईल। तर त्यामुळे दुःख आले तरी ते सोसण्याची ताकद देवाकडे आपण नेहमी मागितली पाहिजे। आणि त्यासाठी हनुमान जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला कशी घरच्या घरी पूजा करायची आहे तर ती मी तुम्हाला सांगते। तर बघा, सकाळी आपण जसं सणासुदीला लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे, त्यानंतर देवांची आंघोळ घालायची आहे। देवपूजा झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये तुमच्या जवळ हनुमानजींचा छोटासा फोटो असेल तरीसुद्धा चालेल, एका पाटावर तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावर श्री राम आणि हनुमान यांची जर एकत्र फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ते ठेवून तुम्हाला पूजा करायची आहे। किंवा तुम्ही बघा, गुगलवरून सुद्धा श्रीराम आणि हनुमानजी त्यांचा फोटो तुम्ही प्रिंट काढून तो सुद्धा टाकू शकता, किंवा मोबाईलमध्ये तुम्ही ठेवलं थोडा वेळ स्क्रीनला तरीसुद्धा चालेल। तर पाटावर तुम्हाला लाल वस्त्र टाकून मग हनुमानजी आणि श्रीराम जे आहे तर त्यांच्यासोबत तुम्हाला फोटो ठेवायचा आहे। आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची सुद्धा पूजा करायची आहे, कारण हनुमान जे आहे ते श्रीरामांचे निस्सीम भक्त होते। तर त्यामुळे जर आपण या दिवशी श्रीरामांची सुद्धा सेवा केली तर हनुमानजी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात, ते आपल्यावर प्रसन्न होतात। आणि त्यानंतर अशी पूजा मांडल्यानंतर तुम्हाला त्या फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे। एक छोटासा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, दिव्याला सुद्धा तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर बघा, नैवेद्यसुद्धा काय ते पण मी तुम्हाला सांगते। यासोबतच सेवा म्हणजे बघा, यावेळेस तुम्हाला हनुमानजी आणि श्रीराम यांचा तुम्हाला फक्त नामाचा सुद्धा जप करायचा आहे। श्रीराम जय राम जय जय राम असा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल आणि तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे। तर आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, याबद्दलची या दिवशी आपल्या केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रांमध्ये सुद्धा हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। तर या दिवशी तुम्हाला 11 वेळेस मारुती स्तोत्र, 1 वेळेस तुम्हाला पंचमुखी हनुमान स्तोत्र, त्यानंतर 1 वेळा वडवानल स्तोत्र, 1 वेळा रामरक्षा वाचायची आहे। यातल्या बघा, रामरक्षा आणि मारुती स्तोत्र हे तुम्हाला इझिली यूट्यूबवर कुठेही मिळून जाईल। त्यानंतर पंचमुखी हनुमान स्तोत्र आणि वडवानल स्तोत्र हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तिथे तुम्हाला ते मिळून जाईल। आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हनुमानजींचं दर्शन घ्यायचं आहे। जवळपास कुठे हनुमानांचं मंदिर असेल तर अवश्य जा। आणि यासोबतच तुम्हाला बरेचसे छोटेसे उपाय करायचे आहे। हनुमानजींना तुम्हाला या दिवशी बघा गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। बघा, हे छोटे छोटे उपाय जे आहे, यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत व्यक्ती आजारी पडत असतील तर या दिवशी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला संकटमोचक हनुमान अष्टक जे आहे ते तुम्हाला कंटिन्यू तुम्ही यूट्यूबवर लावा, चालेल, पण ते तुमच्या घरामध्ये त्याचा ध्वनी जो आहे तो पसरला गेला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला सतत तुमच्या घरामध्ये काही ना काही अडचणी येत असतील तर तुम्हाला सुंदरकांडाचा पाठ वाचायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी। घरामध्ये सतत भांडणं होत असतील, घर तुटण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर या दिवशी तुम्हाला प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये माता सीता यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने फोटो मांडून तुम्हाला पूजा करायची आहे आणि सांगितलेल्या तुम्हाला सेवा करायची आहे। बघा, मी परत सांगते, 11 वेळेस तुम्हाला मारुती स्तोत्र, त्यानंतर 1 वेळेस पंचमुखी हनुमान स्तोत्र, 1 वेळेस वडवानल स्तोत्र आणि 1 वेळेस रामरक्षा। यातल्या जमतील त्या गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन। तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हनुमान जयंती साजरी करायची आहे। हनुमान जयंती नक्की साजरी करा। सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यूट्यूबवर अगदी मन लावून ऐकल्या तरीसुद्धा चालेल। तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।